नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विद्युत आढाव आपले स्वागत करतो. आज आपण टॅली प्रोफेशनल कोर्सच्या थेअरी लेक्चर्स मधील तिसऱ्या दिवसाचा आपण शिकणार आहोत. ठीक आहे. आज आपण अकाउंटिंग बेसिक्स मधील क्लासिफिकेशन आणि सिस्टम्स समजून घेणार आहोत. मित्रांनो, ज्यांचं अकाउंटिंग बेसिक्स मधील याअगोदरील थेअरी काही कारणास्तव राहिली असेल किंवा स्किप झाली असेल किंवा रिव्हिजन ज्यांना करावीशी वाटते त्यांनी या व्हिडिओवरील आय बटनला क्लिक करून त्यांची रिव्हिजन पूर्ण करणे. तर मित्रांनो, आज आपण क्लासिफिकेशन शिकणार आहोत. क्लासिफिकेशन म्हणजे क्लासिफाय करणं. ठीक आहे. ज्यावेळेस आपण अकाउंटिंगची व्याख्या शिकलो, त्या व्याख्यामध्ये क्लासिफिकेशन हा शब्द तिथे आलेला होता. तर चला परत एकदा आपण अकाउंटिंगची डेफिनेशन समजून घेऊ. Accounting is an art of recording, classifying, summarizing into a significant manners in terms of money and events, interpreting results thereof. म्हणजे इथे क्लासिफिकेशन आलेलं मित्रांनो, आणि आज आपण तेच अकाउंटिंगचं क्लासिफिकेशन शिकणार आहोत. बेसिकली अकाउंटिंग मध्ये ज्यावेळेस क्लासिफिकेशन ही टर्म येते त्यावेळेस तिथे क्लासिफिकेशनचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे पर्सनल अकाउंट, दुसरा इम्पर्सनल अकाउंट आणि तिसरा रिअल अकाउंट. तर मित्रांनो, आपण तिन्ही क्लासिफिकेशनचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर चला आता सुरुवातीला आपण पर्सनल अकाउंट म्हणजे काय, त्याचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं याविषयी समजून घेऊया. तर पर्सनल म्हणजे व्यक्तिगत. ठीक आहे. म्हणजे तिथे व्यक्तिगत अकाउंट असणं महत्वाचं. ठीक आहे. तर पर्सनल मध्ये 3 मुख्य प्रकार आहेत. तर पहिला आहे नॅचरल पर्सन. नॅचरल म्हणजे नैसर्गिकरित्या जी कोणी असतील, ती स्त्री असू शकेल, पुरुष असू शकेल, ट्रान्सजेंडर, व्हॉट एव्हर ते कोणी असेल. तर अशा व्यक्ती, इंडिव्हिज्युअल व्यक्ती किंवा पर्सन्स या येतात. नॅचरल पर्सनची उदाहरणं म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं नाव. उदाहरण मिलिंद, संजय, सचिन, विराट इत्यादी सर्व नॅचरल पर्सन्स आहेत. म्हणून यांचं क्लासिफिकेशन अंडर पर्सनल अकाउंट येथे येणार आहे. आता याचा दुसरा टप्पा आपण समजून घेऊया. दुसरा प्रवाह, दुसरा आहे आर्टिफिशियल अकाउंट किंवा आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. ठीक आहे. तर आर्टिफिशियल अकाउंट म्हणजे काय, तर आपण याआधी अभ्यास केलेलाच आहे. बिझनेस एंटिटी 4 प्रकारचे असतात. प्रोप्रायटरशिप, ओके, देन पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि लिमिटेड कंपनी. ज्या वेळेस यापैकी कोणत्याही बिझनेस एंटिटीचं रजिस्ट्रेशन होतं त्यावेळेस कायद्यानं ती बिझनेस एंटिटीचं अस्तित्व सेपरेट होतं. ठीक आहे. आणि या सेपरेट अस्तित्वामुळेच ते अकाउंटिंग या टर्म्स मध्ये आर्टिफिशियल पर्सन म्हणून ट्रीट केले जातात. ठीक आहे.
आता उदाहरणार्थ बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा टेलिकम्युनिकेशन, देन मुंबई इंडस्ट्रीज, या सर्व आर्टिफिशियल अकाउंट्स आहेत. आणि आर्टिफिशियल अकाउंट्स या पर्सनल अकाउंट्स या सदरामध्ये मोडतात. तिसरा आहे रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंट. आता रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे एखाद्या समूहाचं ज्यावेळेस एखादी व्यक्ती लीड करतं त्यावेळेस त्या व्यक्तीला आपण तो रिप्रेझेंटेटिव्ह करतोय असं म्हणतो, प्रतिनिधित्व मराठीमध्ये. ठीक आहे. म्हणजेच जर ही कन्सेप्ट समजून घ्यायची असेल तर एका उदाहरणाने तुमची कन्सेप्ट पूर्ण होईल. एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि तिथे प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, फायनान्स डिपार्टमेंट आहे, सेल्स डिपार्टमेंट आहे आणि HR डिपार्टमेंट आहे. ठीक आहे. आता प्रोडक्शन डिपार्टमेंट मधील एम्प्लॉईज, फायनान्स मधील एम्प्लॉईज, सेल्स मधील एम्प्लॉईज आणि HR मधील एम्प्लॉईज यांना प्रत्येकाला महिन्याच्या शेवटी सॅलरी दिली जाते. आता ज्यावेळेस सॅलरी दिली जाते त्यावेळेस ती सॅलरी त्यांच्या व्यक्तिगत अकाउंटला ट्रान्सफर केली जाते किंवा कॅशमध्ये दिली जाते. ठीक आहे. आता प्रत्येकाचं जर 2000 किंवा 30,000 एम्प्लॉईज असतील तर प्रत्येकाचं लेजर, प्रत्येकाचा रेकॉर्ड मेंटेन करणं अवघड होईल जर रेग्युलर बेसिसवर सॅलरी असेल तर. त्यावेळेस त्या सर्वांचं प्रतिनिधित्व सॅलरी अकाउंट एक लेजर करतो आणि यालाच म्हणतात रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंट. मित्रांनो, आज आपण पर्सनल अकाउंट्स मधील 3 बघितलेत. पहिला नॅचरल अकाउंट, नॅचरल पर्सन, दुसरा आर्टिफिशियल पर्सन आणि तिसरा रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. हा झाला पर्सनल अकाउंट्स मधला. दुसरा इम्पर्सनल. इम्पर्सनल म्हणजे जो पर्सनलच नाही तो इम्पर्सनल. आता इम्पर्सनल अकाउंट्स मध्ये नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल म्हणजे किरकोळ. ठीक आहे. तर या अकाउंट्स मध्ये फक्त खर्च, उत्पन्न किंवा नफा तोटा या गोष्टी कन्सिडर होतात. ज्यावेळेस नॉमिनल अकाउंट येतं त्यावेळेस फायदा, तोटा, खर्च, उत्पन्न ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. ठीक आहे मित्रांनो. आणि तिसरा प्रकार आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंट जे आहे ते ॲसेटशी संबंधित आहे आणि ॲसेटचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे टँजिबल ॲसेट्स. तर टँजिबल ॲसेट्स म्हणजे ज्या ॲसेटला तुम्ही टच करू शकतात, ज्या ॲसेटला तुम्ही फील करू शकतात, ज्या ॲसेटला तुम्ही डोळ्याने बघू शकतात, ते आहे टँजिबल ॲसेट्स. आता टँजिबल ॲसेटची उदाहरणं तुम्ही बिल्डिंग, कार, मशिनरी, फर्निचर, व्हॉटएव्हर जे तुम्ही डोळ्याने बघू शकता हे सर्व टँजिबल ॲसेट्स. आता इनटँजिबल ॲसेट्स. इनटँजिबल ॲसेट्स ज्या ॲसेट्स तुम्ही डोळ्यांनी बघू शकत नाही किंवा त्याला टच करू शकत नाही ते आहेत इनटँजिबल ॲसेट्स. इनटँजिबल ॲसेटचं उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर गुडविल. तर गुडविल म्हणजे त्या बिझनेसचा, त्या कंपनीचा एक नावलौकिक. तुम्ही असं दाखवू शकत नाही, हा बघा हा नावलौकिक आहे असं तुम्ही नाही करू शकत. तो आपण डोळ्याने बघू शकत नाही परंतु त्याचं अस्तित्व नक्की आहे तिथे. आणि हा झाला इनटँजिबल ॲसेट्स. दुसरं एक उदाहरण कॉपीराइट. ज्यावेळेस एखादं प्रॉडक्टचं
कॉपीराईट केलं जातं. त्यावेळेस कॉपीराईट करणं म्हणजे त्या कंपनीची ॲसेट किंवा प्रॉपर्टी, आणि ही जाते इंटॅन्जिबल ॲसेट. तर अशा पद्धतीने आपण पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट हे क्लासिफिकेशन समजून घेतलंय. ठीक आहे. तर मित्रांनो, पुढचं आहे अकाउंटिंग सिस्टीम्स. अकाउंटिंग सिस्टीम्स पद्धत पहिले आहे सिंगल एंट्री सिस्टीम. सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे फक्त एकच रेकॉर्ड मेंटेन करणं. आपण बघितलंय आताच. क्लासिफिकेशन 3 प्रकारचे असतात: पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. आणि सिस्टीम आहे पहिली आपण बघतोय ती सिंगल एंट्री सिस्टीम. ज्यावेळेस व्यवसाय छोटा असतो, व्यवसाय बघणारा किंवा त्याची काळजी घेणारा किंवा त्याचं मॅनेजमेंट करणारा व्यक्ती हा एकच असतो, आणि त्याला फक्त काही व्यक्तींचं देणं आणि येणं एवढंच मेंटेन करायचं असतं, त्यावेळेस तिथे सिंगल एंट्री सिस्टीम बघितली जाते, मेंटेन केली जाते. ज्या वेळेस एखादा बिझनेस किंवा ज्या वेळेस एखादा शॉपकीपर त्याच्या दुकानासाठी सिंगल एंट्री सिस्टीम अडॉप्ट करतो, त्यावेळेस त्या बिझनेस एंटिटीला, त्या व्यक्तीला त्याच्या दुकानाचा फिनान्शियल स्टेटमेंट बनविता येत नाही. म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा बॅलन्स शीट त्याला बनविता येणार नाही. कारण फिनान्शियल स्टेटमेंट बनविण्यासाठी रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट हे तिन्ही अकाउंट येणं गरजेचं आहे. इथे फक्त तो सिंगल एंट्री मेंटेन करतोय, आणि सिंगल एंट्रीमध्ये फक्त पर्सनल अकाउंटच मेंटेन होतं. ठीक आहे मित्रांनो. तर हे छोट्या उद्योगासाठी चालू शकतं. तर डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीम हा जो प्रकार आहे, डबल म्हणजे 2. ठीक आहे. डबल एंट्री सिस्टीमचा उदय किंवा डेव्हलपमेंट हा इटलीमध्ये झालेला आहे. इटलीमध्ये याची डेव्हलपमेंट झाल्यानंतर संपूर्ण जगाने ही पद्धत ॲक्सेप्ट केली, आणि ही पद्धत ॲक्सेप्ट करण्यामागचं कारण डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीम मध्ये काय आलं आणि काय गेलं हा विचार इथे आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी वस्तू खरेदी करतो, त्यावेळेस आपल्याला वस्तू मिळते, आपल्याला प्रॉडक्ट मिळतं, आणि आपण त्याच्या अगेन्स्ट पैसे किंवा चेक देतो. ही झाली डबल एंट्री सिस्टीम. म्हणजे रोजच्या व्यवहारामध्ये आपण जे काही करतो, जो काही व्यवहार करतो, तो सगळा व्यवहार हा डबल एंट्री सिस्टीम मध्ये असतो. ठीक आहे मित्रांनो. तर डबल एंट्री सिस्टीम मध्ये हा व्यवहार तर चालतो, परंतु प्रत्येक वेळेस तोच व्यवहार असेल हे नाही, शक्यच नाही. कधी तो सेल असू शकेल, कधी परचेस असू शकेल, कधी पैसे येऊ शकतात, कधी पैसे देऊ शकतात, कधी खर्च असू शकतो. म्हणजे आपल्याला रिअल, पर्सनल, नॉमिनल यांच्या टर्म्स, यांचे गोल्डन रूल समजून घ्यावे लागेल. तर चला मित्रांनो, आज अकाउंटिंग थेअरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रूल, थंब रूल, गोल्डन रूल समजून घेऊया. आणि पहिला आहे पर्सनल अकाउंटचा गोल्डन रूल. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, ज्याला मिळतं त्याला डेबिट. क्रेडिट द गिव्हर, जो देणार असतो त्याला क्रेडिट. ही झाली डबल एंट्री सिस्टीम. ठीक आहे. दुसरा आहे रिअल अकाउंटचा रूल. रिअल अकाउंटचा रूल हा प्रॉपर्टी, ॲसेट्स याच्याशी निगडित आहे, आणि त्याचा रूल आहे, गोल्डन रूल आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट
what goes out. जे येतं त्याला डेबिट आणि जे जातं त्याला क्रेडिट. हा गोल्डन रूल आहे रिअल ॲसेटचा. तिसरा जो आहे तो नॉमिनल अकाउंट. आणि नॉमिनलचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल प्रॉफिट अँड गेन्स. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, खर्च आणि तोटा हे सगळे डेबिटला आणि क्रेडिट ऑल प्रॉफिट अँड गेन्स, सगळं नफा आणि फायदा हा क्रेडिटला. तर हे आहेत गोल्डन रूल्स. याला तुम्ही अकाउंटिंग मधला आत्मा म्हणू शकतात. कारण जोपर्यंत तुम्ही गोल्डन रूल मगअप करत नाहीत किंवा त्याला समजून घेत नाहीत किंवा त्याचा सराव करत नाही, तोपर्यंत तुम्हाला अकाउंटिंग करणं, त्याचा व्हाउचर एंट्री करणं, जर्नल एंट्री करणं अशक्य. म्हणून मित्रांनो, जे कॉमर्स मधील आहेत त्यांचे रूल पाठ निश्चित असतीलच. पाठ जरी नसतील तरी त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर असतील. परंतु जे टेक्निकल किंवा इतर फॅकल्टीचे आहेत, तर मित्रांनी रिअल, पर्सनल आणि नॉमिनलसाठी अकाउंटिंगचे गोल्डन रूल पाठ करणं, त्यांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि हे समजून घेतल्यानंतरच तुम्ही प्रॅक्टिकल अकाउंटिंगला सुरुवात करू शकतात. तर मित्रांनो, आज आपण क्लासिफिकेशन आणि सिस्टम्स समजून घेतलेले आहोत. पुढील लेक्चर पासून आपण टॅली प्रोफेशनल कोर्स हा प्रॅक्टिकली सुरू करणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, त्याला शेअर करा आणि म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला हवे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चर्सला, ते पण टॅली प्रोफेशनल कोर्स इन प्रॅक्टिकल मोड. ठीक आहे. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ, कीप लर्निंग. बाय बाय.